Hello, good evening. प्रभू येशूच्या नावाने सर्वांना सलाम. We welcome all of you in the wonderful name of Jesus. प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही सर्व विद्यार्थिनींचं या अभ्यासक्रमामध्ये स्वागत करतो. Thank you for joining us. या कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी झालात याबद्दल धन्यवाद. We continue our studies on the life of Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाचा अभ्यास आज देखील आपण पुढे चालू ठेवणार आहोत. So let's open us with prayer. प्रार्थना करून आजचा शास्त्राभ्यासाचा वर्ग आपण सुरू करूया. Our request, Brother Deepik, to open us with prayer. Yeah. Thank you, Okay. Lord. Hallelujah. स्वर्गातील महान प्रेमदेव बाप्पा, आकाशाने पृथ्वी निर्माण करणाऱ्या जिवंत देव बाप्पा, या सुंदर अशा समय आम्ही सर्वजण तुमच्या पायास भेट आहोत. देव बाप्पा, खरोखर ह्या सर्व पवित्र शास्त्राच्या शिक्षणाबद्दल आम्ही तुम्हाला धन्यवाद देत आहोत. पास्टर चार्ल्स आणि ब्रदर डोंगरे यांना देवा तुमच्या पवित्र हातामध्ये समर्पित करत आहे. आणि प्रभू येशूच्या जीवनावर आधारित जे शिक्षण आम्ही घेत आहोत देव बाप्पा, हे शिक्षण आम्हा सर्वांना समजावं देव बाप्पा, आणि देवा तुमच्या गौरवासाठी तुम्ही आम्हा सर्वांना तयार करावं देव बाप्पा, अशी प्रार्थना तुमच्या पायाजवळ करत आहे. देव बाप्पा, या शास्त्राभ्यासामध्ये सहभागी असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला देव बाप्पा, सेवकांना देव बाप्पा तुमच्या सर्व समर्थामध्ये समर्पित करत आहे. सर्वांना स्पर्श करा देव बाप्पा, सर्वांच्या अंतःकरणाशी बोला देव बाप्पा, अशी प्रार्थना आणि विनंती करत आहे. पास्टर चार्ल्स आणि ब्रदर डोंगरे यांना देवा तुमच्या सर्व समर्थामध्ये समर्पित करत आहे. देवा, त्यांच्याद्वारे होणारी ही वचनाची सेवा आमच्या प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचू दे देवा, तुमच्या गौरवासाठी कारणीभूत होऊ देत, अशी प्रार्थना तुमच्या पायाजवळ करून प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने केली, म्हणून तुम्ही Amen. 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 Thank you. So last time we were talking about what do people think about Jesus. गेल्या आठवड्यामध्ये आपण प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल लोकांचं काय मत आहे हे पाहिलं. This is not a new question. आणि त्या संदर्भात प्रश्न देखील आपण पाहिला. Even Jesus asked this question, who do people think about me? आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना देखील हा प्रश्न विचारला की लोक माझ्याबद्दल काय म्हणून समजतात. And this is a question Jesus asked from his disciple in the 16th chapter of Matthew. मत्तयाच्या 16व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं हा प्रश्न शिष्यांना विचारला. And then the disciple have different opinion what people have, and they said, some say you are Elijah, some say you're Jeremiah, one of the prophet. आणि शिष्यांनी मग लोकांचं प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल काय काय मत होतं ते प्रभू येशू ख्रिस्ताला सांगितलं की कोणी तुम्हाला एलिया म्हणतात, कोणी तुम्हाला बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतात, कित्येक तुम्हाला यिर्मया म्हणतात, आणि संदेशातील कोणी एक असं देखील समजतात. But Jesus said, what do you think about me? पण नंतर येशू शिष्यांना म्हणाला, तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? And Peter said, you are the son of the living God. आणि मग पेत्राने लगेच उत्तर दिलं की आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. So in this course we are talking about the eternality of Christ. आणि या अभ्यासक्रमामध्ये आपण ख्रिस्ताचं सार्वकालिकत्व या संबंधाने काही गोष्टी पाहणार आहोत. And we will see why do we say, or why does the Bible say that Jesus is God? आणि प्रभू येशू ख्रिस्त हा देव आहे हे कोणत्या कारणानं पवित्र शास्त्र मानतं किंवा आम्हाला सांगतं हे आपण पाहणार आहोत. Then we will talk about the Christ in the Old Testament. आणि आपण प्रभू येशू ख्रिस्ता संबंधी काही गोष्टी पाहणार आहोत.
his humanity, his deity, त्याचं देवत्व, त्याचं मानवीपण, his ministry, त्याची सेवा, and his resurrection and ascension, त्याचं पुनरुत्थान, त्याचं स्वर्गारोहण, and then his future return. आणि त्याचं भविष्यामधलं पृथ्वीवर पुन्हा आगमन. So when we talk about that Jesus is eternal, आणि ज्या वेळेला आपण म्हणतो की प्रभू येशू हा सार्वकालिक आहे, that he is everlasting Father according to Isaiah chapter 9 verse number 6. No niin, hyvät matkustajat, ja hetkisen kuluttua saavumme Niin. Kuopioon. यशायाचा ग्रंथ 9:6 मध्ये आपण गेल्या वेळेला वाचल्याप्रमाणे तो सनातन म्हणजे सार्वकालिक पिता आहे. That's what we also find in John chapter 1 and verse number 1 and 2. योहान सुवर्तमानाच्या पहिल्या अध्यायाच्या सुरुवातीच्या 2 वचनामध्ये देखील आम्ही हीच गोष्ट वाचतो. And we learn that in the beginning was Word, and the Word was God, Word was with God, the Word was God. आणि आम्ही वाचतो की प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देव होता. And the Word became flesh. आणि मग शब्द देही झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. And it is related to Genesis 1:1, where we find Genesis chapter 1, I should say, where God created this universe through his word. आणि योहान सुवर्तमानाच्या पहिल्या अध्यायामध्ये जो शब्द होता, जो देही झाला, त्याचा संबंध आपण उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये पाहिला की ज्याद्वारे देवाने या सर्व सृष्टीची निर्मिती केली, तोच तो शब्द होता. So we find many references that speak about that Jesus is eternal. आणि अनेक शास्त्राचे संदर्भ आम्हाला आढळतात की प्रभू येशू हा सार्वकालिक आहे असं ते स्पष्ट करतात. For example, Jesus said before Abraham was, I am. प्रभू येशू ख्रिस्त एकदा म्हणाला, अब्राहमापूर्वी देखील मी आहे. So he didn't say I was, but I am. आणि तो असं म्हणाला नाही, अब्राहमाच्या अगोदर किंवा पूर्वी मी होतो, पण अब्राहमाच्या पूर्वी मी आहे असं तो म्हणाला. And this is the same reference is used for God, who said I am that I am in Exodus chapter 3 and verse number 15 and 16. आणि निर्गमाच्या 3ऱ्या अध्यायाच्या मध्ये मोशेला जळत्या झुडपातून ज्या वेळेला देवाने दर्शन दिलं, त्यावेळेला देखील देव मोशेला हेच म्हणाला की मी आहे, हे माझं नाव आहे. Now we study about Christ in the Old Testament. आता आपण जुन्या करारामधील प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहणार आहोत. So there are many prophecies that are mentioned in the Old Testament. जुन्या करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ता संबंधी अनेक भविष्यवाण्या आपल्याला आढळतात. Old Testament was like the preparation for Christ. आणि जुना करार हा जणू काय प्रभू येशू ख्रिस्तासाठी तयारीचा काळ असा होता. In Matthew, we find many prophecies that are from the Old Testament. मत्तयकृत शुभवर्तमानामध्ये आम्ही जुन्या करारातील अनेक भविष्यवाण्या प्रभू येशू ख्रिस्ता संबंधीच्या पाहतो.
And no wonder that Matthew is the first gospel in the New Testament. आणि म्हणून याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटत नाही की शुभवर्तमानामध्ये पहिलं शुभवर्तमान हे मत्तईकृत शुभवर्तमान आहे. Even though Matthew was written later, Mark was written earlier, but Matthew really connects Old Testament and New Testament. जरी मत्तईकृत शुभवर्तमान मार्ककृत शुभवर्तमानाच्या नंतर लिहिलं गेलं तरी देखील पवित्र शास्त्रामध्ये जुना करार आणि नवा करार यांना जोडणारा दुवा जर कोणता असेल तर तो म्हणजे मत्तईकृत शुभवर्तमान. For example, in Isaiah chapter 7 verse number 14 it says, a virgin will conceive and bear a son. उदाहरणार्थ यशया 7:14 मध्ये आम्ही वाचतो प्रभू येशू ख्रिस्ता विषयी भविष्यवाणी की कुमारी गरोदर होऊन तिला पुत्र होईल. And then we find in Matthew chapter 1 verse number 23 the fulfillment of this prophecy. आणि या भविष्यवाणीची पूर्णता आपण मत्तई 1:19 मध्ये पाहतो. So there are so many prophecies mentioned in the Old Testament. आणि प्रभू येशू ख्रिस्ता विषयीच्या अनेक भविष्यवाण्या आपल्याला जुन्या कराराच्या अनेक ग्रंथांमध्ये आढळून येतात. For example, Psalm 22. उदाहरणार्थ 22व्या स्तोत्रामध्ये आम्ही वाचतो. It's very interesting that Psalm 22, Psalm 23, and Psalm 24, how there is a sequence in those psalms. आता स्तोत्र 22, स्तोत्र 23 आणि स्तोत्र 24 यामध्ये फार महत्वाचा संबंध आहे. ज्या पद्धतीनं या स्तोत्रांची मांडणी करण्यात आलेली आहे. Now, Psalm 22 speak about Jesus's crucifixion. Like there, even in the very first verse, it says, my God, why have you forsaken me? आणि स्तोत्र 22 हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाविषयी बऱ्याच गोष्टी आम्हाला प्रगट करते. उदाहरणार्थ पहिल्या वचनामध्ये आम्ही वाचतो, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. So in this psalm we find so many prophecies that were fulfilled later at the cross. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावर या स्तोत्र 22 मधील अनेक भविष्यवाण्या पूर्ण झालेल्या आम्हाला आढळून येतात. It's really, really amazing. आणि हे खरोखरच अद्भुत आहे. Now we go to Psalm 23. The Lord is my shepherd. स्तोत्रामध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण पाहूया. So this is Psalm 23, what Christ has done. आणि 23वा स्तोत्र प्रभू येशू ख्रिस्ता संबंधी त्यानं आमच्यासाठी काय केलेलं आहे किंवा तो काय करीत आहे याची माहिती आम्हाला देतं. Psalm 23, he is our shepherd, what he is doing now. स्तोत्र 23 मध्ये तो आमचा उत्तम मेंढपाळ आहे आणि तो आमच्यासाठी सद्य परिस्थितीमध्ये काय करीत आहे हे त्यातून आम्हाला समजतं. Psalm 24, he is the king. आणि 24व्या स्तोत्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा सार्वकालिक राजा आहे, तो सम्राट आहे. या संबंधी काही गोष्टी आम्हाला प्रगट करण्यात आलेल्या आहेत. You know, Jesus's ministry in 3 areas, or his title, I should say, he is the king, he is the priest, he is the prophet. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा या 3 प्रकारच्या सेवा आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये आढळतात. तो राजा आहे, तो महायाजक आहे
आणि तो संदेष्टा आहे. अशी 3 पदरी सेवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यामध्ये आम्हाला आढळते. So here we find right 3 things in this Psalms on 22nd, 23rd, 24. आणि स्तोत्र 22, स्तोत्र 23 आणि स्तोत्र 24 मध्ये या 3 प्रकारच्या सेवेचा अंतर्भाव आम्हाला आढळतो. Psalm 16 speak about one of the prophecy about his resurrection. आणि 16व्या स्तोत्रामध्ये देखील त्याच्या पुनरुत्थानाविषयी काही गोष्टी स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. Psalm 2 also speak about Jesus. स्तोत्र 2 मध्येही प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आम्हाला बरीच माहिती मिळते. Isaiah 53. यशायाचा 53वा अध्याय तर पूर्णपणे प्रभू येशू ख्रिस्ताला जणू काय समर्पित आहे. Book of Zechariah speak a lot about those prophecies that were later fulfilled in the person of Jesus Christ. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये नंतर पूर्ण झालेल्या अनेक भविष्यवाण्या जुन्या करारातील संदेष्टा जखर्या याच्या ग्रंथामध्ये आम्हाला वाचावयास मिळतात. So we see very clearly that Jesus is in the Old Testament. आणि म्हणून जुन्या करारामध्ये अनेक ठिकाणी आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचं जणू काय दर्शन घडतं. Then we see different types in those prophecies. आणि जुन्या करारातील अनेक भविष्यवाण्यांमधून प्रभू येशू ख्रिस्ता संबंधीची अनेक प्रतीक आम्हाला आढळतात. For example, the Passover in Exodus 12. उदाहरणार्थ निर्गमाच्या 12व्या अध्यायामध्ये जे वलांडण सणाचं वर्णन आहे त्यामध्ये वलांडणाचा जो कोकरा आहे तो जणू काय प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन आहे, ज्याच्या रक्तामुळेच मिसर देशातील गुलामगिरीतून इस्रायल लोकांची मुक्तता झाली. आमेन. And then in 1 Corinthians 5, chapter 5, verse number 7, that Jesus is our Passover lamb. आणि 1 कोरिंथी 5:7 मध्ये आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त हा आमचा वलाननाचा यज्ञ पशु आहे. And then we see Jesus's manifestation in different ways in the Old Testament. जुन्या करारामध्ये अनेक प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण आम्हाला पाहावयास मिळतं. And then we see that God became man. Man cannot become God, but God can become man. आणि नंतर आम्ही पाहतो मनुष्य काय देव बनू शकत नाही, पण मनुष्याच्या पाप क्षमेसाठी देवाला मनुष्य रूप धारण करून पृथ्वीवर यावं लागलं. And C.S. Lewis has put in a very beautifully said very beautifully put in a very wonderful way that the Son of God became the Son of Man, so the sons and daughters of men would become the children of God. आणि C.S. लेविस हे देवाचे एक महान सेवक होऊन गेले. त्यांनी एक खूप अर्थपूर्ण विधान केलेलं आहे. ते असं म्हणतात की देव मनुष्य झाला यासाठी की मनुष्य पुरुष आणि स्त्रिया ही देवाची लेकरं बनावीत. And that's what we find also in Galatians chapter 4 when Paul speak about the adoption, that we are adopted. गलतीकाराच्या 4थ्या अध्यायामध्ये देखील संत पौल
याच गोष्टी संबंधी बोलत आहे की आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या किंवा देवाच्या कुटुंबामध्ये दत्तक म्हणून गेलेले आहोत आणि आम्ही देवाची लेकरे बनलेले आहोत. You can write this reference and check this reference later. Galatians 4, what's number 4 to 6. आणि गलाती 4 ते 6 नंतर तुम्ही वाचू शकता. And then humanity of Jesus we see. आम्ही येशूचं मानवीपण देखील पाहिलं. The Bible says that Jesus grew in wisdom, in what we call favor with man and favor with God. आम्ही पवित्र शास्त्रामध्ये वाचतो की येशू बाळ ज्ञानाने व शरीराने देवाच्या व मनुष्याच्या कृपेत वाढत गेला. So Jesus grew in stature, in wisdom, and favor with man and favor with God. It means he grew in 4 areas of his life. आणि येशू देवाच्या व मनुष्याच्या कृपेत ज्ञानाने व शरीराने म्हणजे 4 भागामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची वाढ झालेली आम्ही पाहतो. He grew as a man, physically. शारीरिक दृष्ट्या एक मनुष्य म्हणून त्याची वाढ झाली. Mentally. मानसिक दृष्ट्या देखील त्याची वाढ झाली. Socially and spiritually. सामाजिक दृष्ट्या आणि आत्मिक रीतीने देखील प्रभू येशू ख्रिस्ताची वाढ झाली. So as a man, Jesus was hungry. आणि एक मनुष्य म्हणून प्रभू येशूला भूक लागली. As a man, he was thirsty. एक मनुष्य म्हणून त्याला तहान लागली. He grew tired. तो दमला. He was grieved to the point of tears. आणि अश्रू ओघळेपर्यंत त्याला दुःख झालं. He was also tempted, like all of us, we are tempted. आणि जसे आम्हा सगळ्यांना मोह होतात तसे येशूला देखील मोह झाले, त्याची परीक्षा घेण्यात आली. But the beautiful thing is, without sin. He was tempted, but without sin. परंतु सर्वात अद्भुत गोष्ट त्यामध्ये ही आहे की या सर्वांमध्ये तो निष्कलंक आणि निष्पाप राहिला. Now, someone said that when Jesus said, my Father is greater than I. आणि प्रभू येशू ख्रिस्त एकदा म्हणाला की माझा स्वर्गीय पिता माझ्यापेक्षा थोर आहे. That doesn't make sense because we believe God the Father, God the Son, and God the Holy Spirit, they are all equal. आणि हे थोडंसं आम्हाला विचित्र वाटतं कारण आम्हाला माहिती आहे की देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा हे सर्व एक समान आहे. त्यांच्यापेक्षा कोणीही लहान मोठा असं नाही. So there is a little confusion. I mean, how we can put 2 and 2 together? आणि या दोन गोष्टी आम्ही कशा एकमेकांशी त्याचा संबंध जोडू शकतो, त्यामुळे बऱ्याच वेळेला आम्ही गोंधळात पडतो. And the answer we find right here when we study about the humanity of Christ. आणि याचं उत्तर आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या मानवी रूपात सापडतं. We know as a man, as a human being, we cannot be equal to God. आणि आम्हाला माहित आहे एक मानव म्हणून, मनुष्य प्राणी म्हणून आम्ही कधीही देवाची बरोबरी करू शकणार नाही. Jesus as a God was equal to God because he was God in flesh. प्रभू येशू ख्रिस्त देव म्हणून, देवाचा पुत्र म्हणून तो देव पित्याच्या बरोबर आहे, पण
प्रभू येशू ख्रिस्त मानव म्हणून देव पित्यापेक्षा कमी आहे, म्हणून तो म्हणतो देव पिता माझ्यापेक्षा थोर आहे. So when Jesus said that Father is greater than I, okay, आणि म्हणून that प्रभू येशू makes sense या in his पिता माझ्यापेक्षा humanity. थोर आहे, Yes. ते अगदीच बरोबर आहे पवित्र शास्त्राच्या दृष्टीनं. Excellent. So now we speak about the deity of Christ. आता आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं देवत्व पाहणार आहोत. Now Jesus said, Father and I are one. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला पिता आणि मी एक आहोत. John chapter 10, verse number 30. आणि योहानाच्या 10व्या अध्यायामध्ये आम्ही हे वाचतो. He is creator. आणि तो निर्माण करता आहे. We find that in Colossians chapter 1 and verse number 15 and 16. कलोसी 1:15 आणि 16 मध्ये आम्ही ते वाचतो. He has power over nature. त्याला निसर्गावर सामर्थ्य किंवा अधिकार प्राप्त आहे. When Jesus and the disciple faced the storm, Jesus said, "Be calm." आणि प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्य समुद्रामधून जात असताना वादळ झालं आणि येशूनं वादळाला दटावलं, शांत रहा. And in the original language, it is like saying to a puppy that, "Be quiet." आणि मूळ भाषेमध्ये एखाद्या कुत्र्याच्या पिल्लाला जसा आपण सांगतो चुप्प बैस, शांत रह, त्याप्रमाणेच हे वचन आहे. He has power over nature. That's why he came walking on the water. प्रभू येशू ख्रिस्ताला निसर्गावर सामर्थ्य आहे किंवा निसर्गावर अधिकार आहे, म्हणूनच तो पाण्यावरून चालत बोटीमधील शिष्यांकडे गेला. Jesus has power over death. प्रभू येशू ख्रिस्ताला मरणावर देखील अधिकार आहे आणि सामर्थ्य आहे. That's why he went to the grave of Lazarus and he said, "Lazarus, come out." आणि म्हणून 4 दिवसापूर्वी मरण पावलेल्या लाजारसाच्या कबरेच्या बाहेर जाऊन त्यानं आज्ञा केली की लाजारसा बाहेर ये. Jesus has power to forgive sin. प्रभू येशू ख्रिस्ताला पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे, सामर्थ्य आहे. We find that in Mark chapter 2 and verse number 12, we find the healing of a paralytic man. मार्क 2:12 मध्ये त्या ठिकाणी एका पांगळ्या मनुष्याला आरोग्यदाना संबंधामध्ये आपण हे वाचतो. So here we have the humanity of Christ and the deity of Christ. या ठिकाणी आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं मानवीपण आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं देवत्व या दोन्ही गोष्टी पाहतो. Now, here two nature meet together in one person. आणि या दोन्ही गोष्टी देवत्व आणि मानवीपण एकत्र झालेल्या आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये दिसतात. We don't say that Jesus is 50% God and 50% man. आम्ही असं म्हणू शकत नाही प्रभू येशू 50% मानवी होता आणि 50% देव होता. He is fully God and fully man. तो पूर्णपणे मानव होता आणि पूर्णपणे देव देखील होता. Martin Luther said, मार्टिन लुथरनी असं म्हटलेलं आहे, if Christ does not remain the true natural
God, then we are lost. आणि मार्टिन लुथरनी असं म्हटलेलं आहे, जर प्रभू येशू ख्रिस्त आपल्या म्हणण्याशी सत्य बाळगत नसेल तर आम्ही केवळ हरवलेले लोक आहोत. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं सांगणं हे जर सत्य नसेल तर आम्ही हरवलेले लोक आहोत. Hello? Tilata ruokaa VR-matkalla sovelluksella omalla. Joka nylkistellä. I'm sorry, there is a background noise. या आणि काही तांत्रिक कारणामुळे काही वेळ आपण ऐकू शकला नाही, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. Okay. Already alluded, highlighted the roles of Jesus and his ministry. आणि प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचं सेवा कार्य या संबंधीच्या गोष्टी या ठिकाणी मी दाखवत आहे. Like when I mentioned about that Psalm 22, 23 and 24. आणि स्तोत्र 22, 23, 24 मध्ये आपण प्रभू येशू ख्रिस्ता संबंधी काही गोष्टी पाहिल्या. Okay. So now we are going to let me Sir, share Martin with you. Luther's statement remain half only. First half, second half you can tell them. If Jesus is only man, he can't overcome Yes. the sin, death and Satan. Only first part you said, the other remaining part you have to tell. Martin Luther's statement. Okay. As a man, if he has Sure. suffered, there is no power over sin, death and devil. Yes. Shall I tell them? So let me share with you. And
We are back. I'm sorry for the blackout. Yeah. Okay, let's continue. Yeah. I'm going to skip certain things. These are certain Armenian that major turn. I should say certain cults that deny the deity of Christ. आणि जगामध्ये काही असे कट्टर पंथ आहेत जे ख्रिस्ताचं देवत्व नाकारतात. ते असं मानतात ख्रिस्त हा प्रभू येशू ख्रिस्त हा कोणी देव वगैरे नव्हता, तो एक सर्वसाधारण मनुष्य होता. Now, another thing I want to highlight here, that Jesus is God because he will judge the world. दुसरी गोष्ट मला तुम्हाला स्पष्ट करू द्या की प्रभू येशू ख्रिस्त देव का आहे, कारण तो जगाचा न्याय करणार आहे. If we read John chapter 5 and verse number 22, योहान कृत सुवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 22वा वचन जर आम्ही वाचलं, John 5:22. योहान 5:22. The Bible says, moreover, the Father just know all judgment. योहान 5:22. पिता कोणाचाही न्याय करीत नाही, तर न्याय करण्याचे सर्व काम त्याने पुत्राकडे सोपवून दिले आहे. आमेन. Then the Bible also say that Jesus is given Jesus the authority to judge because he's the Son of Man. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा असा देखील दावा आहे की मनुष्याचा पुत्र म्हणून देखील त्याला न्याय करण्याचा अधिकार आहे. Hello. Yes. Do you hear me? Is there? They are coming firecrackers. I closed the door. Yes, Pastor. Okay. Yeah. So the Bible says, yes, that Jesus, God has
Brother Dominic? Yeah, I can't hear. So, audio is not coming. Disturbance is there. Audio is not coming fluently. Video You hear also me? is stuck. Some technical problem may be there. ओके, प्रेज लॉर्ड. तोपर्यंत मी जरा सूचना देऊ इच्छितो Yeah. सर्व विद्यार्थ्यांना. तो थँक्यू व्हेरी मच. हमारे दर आठवडे जॉईन होत आहे आणि तरी पण एक सूचना काय आहे, तुम्ही अटेंड व्हा. हे तुमचं दुसरं वर्ष आहे आणि जसं जसं दिवस जातात सब्जेक्ट पण टफ होत जाणार, अवघड विषय होणार. म्हणून तुम्ही जरा आवड दाखवा आणि रोज अभ्यास करा. तुम्ही Yes. आता जे शिकवत आहे त्याचे नोट्स आम्ही तुम्हाला पाठवणार. म्हणून जरा वेळ काढा. आता दुर्लक्ष करू नका तुम्ही या शिक्षणाकडे. खास तुम्ही या अभ्यासासाठी तुम्ही द्यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही एक चांगला व्यक्ती होणार. तुम्हाला सांगू इच्छितो की या सर्टिफिकेटने तुम्हाला जॉब भेटू शकतो. डिप्लोमा किंवा BTH सर्टिफिकेट घेतले ना मोठमोठ्या इन्स्टिट्यूशन मध्ये तुम्हाला जॉब मिळू शकते. एक साधा सर्टिफिकेट समजू नका. म्हणून इथं तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाते आणि तुम्ही काय शिकला बायबल कॉलेजमध्ये थोडं क्वेश्चन विचारता. चांगल्या ठिकाणी जॉब मिळेल. ते पण एक सेवा असेल तुमच्यासाठी. कृपा करून तुम्ही जरा गांभीर्याने शिका, वेळेवर जॉईन व्हा. ठीक आहे. आणि जे मला मी आता सारखा ग्रुपवर मी टाकत आहे ते प्रत्येक महिन्याचा, ते गेल्या आठवड्यामध्ये पण मी सूचना दिला जरा पाठवा. एक व्यक्ती सुद्धा पाठवलं नाहीये. हे दुःखाची गोष्ट आहे. कृपा करून तुम्ही सर्व जरा हातभार लावा या बायबल कॉलेजसाठी. तुम्ही हातभार लावला तरी आम्ही करू शकतो. नाहीतर घेऊन जाणे आम्हाला अवघड होते की आमच्यासाठी आम्हाला काहीतरी खर्च करायला लागते. मदत करा. उशीर करू नका. मी सांगितलेलं 5 तारीख पर्यंत. पुढच्या महिन्यामध्ये 5च्या पुढे तुम्ही गेला तर तुम्हाला 50 रुपये दंड असणार. प्रत्येक तुम्ही जितकं सॉफ्ट जात आहे, अजूनही काही लोक 4 महिना झाला अजून दिलं नाही. हे चांगलं नाही आहे. वी हॅव टू बी फेथफुल टू गॉड. आणि देवाला विश्वास राहायचा आहे. ठीक आहे. सो अभ्यास करत राहा. ब्लेस यू व्हेरी मच. जरा वाट बघूया अजून थोडा वेळ. तरी टेक्निकल इश्यूज आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि जे आमच्या 15 दिवसाच्या कॉलेज आहे कोल्हापूरमध्ये 4 तारीखपासून आहे, जून 4 ते 18 तारीखला, तेव्हा पण त्यांना यायचं आहे. कृपा करून लवकरच. तिथं पण तुम्ही 1000 रुपये रजिस्ट्रेशन, ऍडव्हान्स रजिस्ट्रेशन फीस पाठवायला लागते. 3000 रुपये आहे. 1000 रुपये तुम्ही तुमचं सीट बुक करण्यासाठी तुम्ही पाठवा. कारण मी फक्त 40 लोकांना घेणार, त्याच्या पुढे मी घेणार नाहीये. जे ऍडव्हान्स देतात त्यांना आम्ही तिथं ऍडमिशन देणार. तिथं सुद्धा मोठमोठे सेवक येणार आहे. चिन्ह चमत्कार होणार, तुमचं जीवन परिवर्तन होणार.
परमेश्वर त्या सेवकांद्वारे भविष्यवाणी करणार तुमच्या जीवनामध्ये. तुम्ही या गोष्टी तुम्ही जरा सिरियस घ्या, त्यासाठी सुद्धा येणार असेल याची इच्छा दाखवा. तुमच्या चर्चमध्ये तुमच्या ब्रदर सिस्टर्स आहेत, दुसरे लोक आहेत, रिलेटिव्ह आहे, त्यांना उत्तेजन करा. आता आम्ही एक आमच्या जुन्या विद्यार्थीला भेटतात. आमच्या पहिली बॅचचे विद्यार्थी, 11 बॅच गेले आम्ही. फर्स्ट बॅचचे विद्यार्थी हो त्या सेवामध्ये आहे. परमेश्वर त्याचा वापर करत आहे. साक्ष पण फार चांगला आहे. अशा जुन्या विद्यार्थ्यांना पण आम्ही तिथं बोलवणार आहे, त्यांचे साक्ष आहे. हो, तुमचं जीवन बदलणारे एक अनुभव असणार आहे 15 दिवसामध्ये. चांगलं वातावरण आहे, चांगलं कॅम्पस आहे तिथं राहण्यासाठी. मला नवीन नवीन फ्रेंड्स भेटणार, चांगलं फेलोशिप होणार आहे. तुमचं प्रेयर लाईफ सुधारणार, तिथं बायबल वाचन सुधारणार आहे. भरपूर गोष्टी आहेत आध्यात्मिक. एक कसं असते, जिम मध्ये जाऊन आले सर फिजिकली स्ट्रॉंग होत, तुम्ही स्पिरिच्युअली स्ट्रॉंग होणार. तुम्ही सर्व ऍडव्हर्टाईज करा या गोष्टीबद्दल. मी ग्रुपवरती व्हिडिओ पण पाठवणार आहे या आमच्या बायबल कॉलेजचे. हे व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना पाठवा, फॉरवर्ड करा. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. आम्ही वाट बघूया पास्टर चार्ल्स स्टार्ट करू. थँक्यू. Shall we continue? Yeah, announcement is over. Pastor, you can continue now. Okay, thank you. Lovely. So, we continue. Now we are going to speak about Jesus's Some problem is there. It is freezing. Abruptly there is freezing. some problem. Yeah, technical problem. Video is freezing and audio is not coming. Not stable. Do you hear me? Yeah. You can start. So Again, it has freezed. The video has freezed. Seuraavana Suomen. Hello. The next. Yeah. Sometimes it's Yeah, Pastor, coming we can and hear again you. it is freezing. Video is freezing and audio is not coming. How about if I turn off the video? That might help. Is it better now? Yeah. Yeah, we can hear. Okay, Yeah. that's Audio wonderful. is important. Now You we can start. okay talk about the earthly life and ministry of Jesus Christ. आता आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं जगिक जीवन आणि त्याचं सेवा कार्य याचा अभ्यास करूया. First of all, we know that Jesus was born by virgin. सर्वप्रथम आम्हाला माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म कुमारी मातेच्या उदरी झाला. We find that in Luke chapter 1. लूककृत शुभवर्तमान याचा पहिला अध्याय. That when an angel visited Mary. आणि ज्या वेळेला दिव्य दूताने मरियेला भेट दिली. Here we find two words that were impossible. आणि या ठिकाणी दोन शब्द आम्हाला आढळतात
जे अशक्य कोटीतील आहेत. First was the birth of John the Baptist, because Elizabeth was barren. आणि पहिली अशक्य गोष्ट काय? बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा जन्म. त्याची आई जी होती अलिशिबा, हिला अनेक वर्ष मूल नव्हतं, ती वांज होती. आमेन. And miraculously John the Baptist was born. आणि अलिशिबा देखील गरोदर राहिली आणि बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा जन्म झाला. And then we find chapter 1 verse number 26. लूक 1:26 मध्ये आम्ही वाचतो. Here we find angelic visit to Mary. आणि गब्रिएल देवदूताने मरियेची गालिलातील नाझरेत गावी भेट घेतली. And the angel said, Mary, you have found favor, you will be conceived and bear a son. आणि देवदूत मरियेला म्हणाला, हे कृपा पावलेल्या स्त्रिये, कल्याण असो, तुझ्यावर देवाची कृपा झालेली आहे. पहा, तू गरोदर राशील व तुला पुत्र होईल, त्याचे नाव येशू ठेव. आमेन. And verse number 32 says, he will be great and will be called the Son of the Most High. आणि 32व्या वचनात आम्ही वाचतो, तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील. आमेन. And Mary said, how can it be, since I am a virgin? मरियेने देवदूताला म्हटले, हे कसे होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही. And the angel said, the Holy Spirit will come upon you, and the power of the Most High will overshadow you. देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. And the Holy One to be born will be called the Son of God. ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. So we don't believe all these, strange, people's thinking, ideology that God marry, and because of that, from that union, Jesus was born. आणि लोक बऱ्याच गोष्टीचा विचार करतात आणि बरेच तर्कवितर्क लावतात की देव आणि मरियेच्या संबंधामधून कदाचित प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला असेल. God is powerful enough to create supernaturally. या ठिकाणी आम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की असाधारण रीतीने, अलौकिक रीतीने, चमत्कारिक रीतीने जन्म घालण्यासाठी देवाचं सामर्थ्य हे पुरेसं आहे. And now we find that Jesus was obedient to his parents. He was working with his father, earthly father, Joseph. पुढे आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त हा आज्ञाधारक पुत्र होता. आपले वडील योसेफ यांच्या आज्ञेत तो राहिला. 30 वर्षापर्यंत त्यांच्या बरोबर त्यानं सुतारकाम केलं. सुतारकामाच्या आपल्या वडिलांच्या कार्यामध्ये त्यानं सहभाग घेतला, त्यांना मदत केली. And then the Bible says that at age of 30 he started his ministry. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त 30 वर्षाचा झाल्यानंतर त्यानं आपल्या सेवा कार्याला सुरुवात केली. आमेन. He was baptized by John the Baptist. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाकडून प्रभू येशू ख्रिस्तानं बाप्तिस्मा घेतला. That was an amazing event. आणि
तो एक महत्वाचा क्षण होता किंवा महत्वाची घटना होती. Remember, John the Baptist had baptized so many people. लक्षात ठेवा, बाप्तिस्मा करणारा योहान अनेक लोकांचा बाप्तिस्मा करीत होता. But when Jesus was baptized, that baptism was really, really different. पण प्रभू येशू ख्रिस्ताला ज्या वेळेला बाप्तिस्मा करणाऱ्या योहानानं बाप्तिस्मा दिला, हा बाप्तिस्मा मात्र सर्वांपेक्षा वेगळा असा होता. And the Bible says when he came out of the water, the Holy Spirit came in a form of a dove, and the voice came from heaven. आणि ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त बाप्तिस्मा झाल्यानंतर पाण्यातून वर आला, त्यावेळेला कबुतरासारखा पवित्र आत्मा आकाशातून प्रभू येशू ख्रिस्तावर उतरला आणि स्वर्गातून अशी वाणी झाली की, Now, God the Son is standing in River Jordan. आता पहा, देव जो पुत्र हा यार्देन नदीच्या काठी उभा आहे. God the Father is in heaven. आणि स्वर्गीय पिता, देव जो पिता आहे तो स्वर्गात आहे आणि तो काहीतरी बोलत आहे. And the Holy Spirit comes in a form of a dove. आणि पवित्र आत्मा कबुतराच्या स्वरूपामध्ये आकाशातून खाली येत आहे. And the voice comes from heaven. This is my beloved Son, with whom I'm well pleased. आणि स्वर्गातून देवपित्याची अशी वाणी झाली की, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याविषयी मी संतुष्ट आहे. आमेन. What a glorious moment. आणि हा किती अद्भुत क्षण होता. But right after this glorious event came temptation. अद्भुत घटनेनंतर लगेच Hello? Yeah. Yeah, after this glorious moment, event, या अद्भुत घटनेनंतर प्रभू येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा घेतल्यानंतर लगेच, आमेन, the Bible says पवित्र शास्त्र temptation started. आणि प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा घेण्यात आली. But Jesus was tempted, but without sin, and he overcame by the word of God. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने कोणत्याही मोहाला बळी न पडता या सर्व परीक्षेमधून जाताना त्या सैतानावर देवाच्या वचनाच्या द्वारे विजय मिळवला. तो शेवटपर्यंत निष्कलंक निष्पाप राहिला. आमेन. Then Jesus did 3 things. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने 3 गोष्टी केल्या. After coming out the wilderness, after having victory over Satan, the Bible says he preached the gospel, he taught in the synagogue, and then he healed the sick. आणि अरण्यातून 40 दिवसाच्या सैतानाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षेतून विजयी होऊन ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त परतला, त्यावेळेला त्यानं 3 गोष्टी केल्या. त्यानं सभास्थानामध्ये जाऊन शिक्षण दिलं, त्यानं आजाऱ्यांना बरं केलं आणि त्यानं सुवार्ता सांगितली. And you know, he preached the good news that there is a God who loves you. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं शुभवार्तेमध्ये सुवार्तेमध्ये सांगितलं की देव तुम्हा सर्वांवर प्रीती करतो. Then he taught in the synagogue about the kingdom of God. यहुदी सभास्थानामध्ये जाऊन
देवाच्या राज्याबद्दल त्याने यहुदी लोकांना शिक्षण दिलं. He told them that how the citizen of heaven should live, should behave. आणि स्वर्गाचे नागरिक म्हणून यहुदी लोकांनी कशा प्रकारे आपलं वर्तन केलं पाहिजे, वागणूक केली पाहिजे, या संबंधीचं शिक्षण प्रभू येशू ख्रिस्ताने सभास्थानामध्ये दिलं. And then the third thing he did, he met the needs of people. आणि तिसरी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने काय केली, लोकांच्या ज्या तातडीच्या गरजा होत्या त्या गरजा त्यानं भागवल्या. And you know, all three things are also the ministry of the church. आणि आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्तानं ज्या 3 गोष्टी केल्या त्याच 3 गोष्टी आज मंडळीच्या सेवा कार्यामध्ये देखील अंतर्भूत आहेत. Number one, we preach the good news. We preach the gospel. पहिली गोष्ट, आम्ही येशू विषयीची घोषणा करतो, आम्ही जगाला शुभवार्ता सांगतो. And then when they come to the Lord, they come to the faith, then we teach them how to live. आणि ज्या वेळेला अविश्वासणारे येशूवर विश्वास ठेवून मंडळीमध्ये येतात त्यावेळेला आम्ही त्यांना जगामध्ये कशा प्रकारे वागायचं याविषयीचं पवित्र शास्त्रामधून शिक्षण देतो. आमेन. And then we meet the needs of people. आणि आम्ही तिसरी गोष्ट देखील करतो, लोकांच्या दैनंदिन गरजा भागवतो. So this was the ministry of Jesus. आणि प्रभू येशूचं सेवा कार्य या 3 गोष्टी भोवतीच केंद्रित असलेलं आम्ही पाहतो. And the ministry and the mission of Jesus is the ministry and the mission of the church today. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं सेवा कार्य हेच आज देखील मंडळीचं सेवा कार्य बनलेलं आहे. Amen. So we close here and let's have a short prayer. Father, we thank you for the wonderful life of Jesus Christ. देवपित्या, तुझा पुत्र प्रभू येशू याच्या अद्भुत जीवनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. We are so grateful to you for sending Jesus. आणि आमच्यासाठी तू तुझ्या एकुलत्या एक पुत्राला प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलंस याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. Jesus, thank you that you came. प्रभू येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो, तू स्वर्ग सोडून आमच्यासाठी या पृथ्वीवर आलास. And through you, we have the forgiveness of sin and hope for future. आणि प्रभू येशू, तुझ्या वधस्तंभाच्या द्वारेच आमच्या पापांची क्षमा आणि आमच्या भविष्यामधील गौरवी आशा आम्हाला प्राप्त झालेली आहे. We want to know you more and more. प्रभू, तुझ्याविषयी अधिक आणि अधिक जाणून घेण्याची आमची इच्छा आहे. And even we want to make you known more and more. आणि प्रभू येशू, तुझ्याविषयी इतरांना अधिक समजावून देण्याची देखील आमची इच्छा आहे. In your precious name we pray. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून ऐक. Amen. 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 Praise the Lord. God bless you. Praise the Lord. देव तुम्हाला आशीर्वाद देवो. आजचा शास्त्राभ्यासाचा वर्ग इथं संपतो आहे आणि पुढच्या आठवड्यात आपण भेटणार आहोत. तोपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा. देव तुम्हाला आशीर्वादित करो. Thank you, Pastor. Thank you. So after maybe 5 minutes we start? Yeah. No, you can start. If the students have joined. Okay. So we log out, we log in. Late we are starting. So Yeah. start for the next batch. Okay. Thank you. See you. Pastor Charles. Yes.
Yeah. Can you please take this our DTH class at 8 o'clock? 8 o'clock? Yeah. And 8 to 9:30 like that, or 8:30 to 10, something like that. The first year class? Second year Second year class. Yeah. Can you please just switch the timing of both the classes? Should we change the timing? We need to discuss with our director. I'm just a worker here. Sure. Okay. Sure. Yeah, sure. No problem. We need to discuss that if we have to switch that. Yeah. See. All right. Yeah. Okay. After Sure. discussing You with have a discussion. Pastor Pabakar, Sure. we'll let you know. Yeah. Okay, dear brother. You, yeah. God bless. Thank you. Praise God. Okay, sure. Okay, we log out, we log in. Okay. Thank you. Okay, bye. Bye.